नमस्कार मित्रांनो, द झोन ट्रेडर चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत का एखादा ट्रेड आपण घेतो तो लॉसमध्ये गेल्यावरती आपण जर डिसाईड केला असेल का मला यो ट्रेड 5% लॉसवरती विकायचा आहे, हा 8%चा लॉसवरती आपण आपल्याकडनं कसा विकला जातो, आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत. काय चूक मी केली ज्याच्यामुळे माझ्याबरोबर असं झालं आहे. तर आपण पटकन व्हिडिओची सुरुवात करूया. तर मी घेतलेला 26 एप्रिलला हा जो ट्रेड होता कॉन्कर घेतलेला. कॉन्करचा शेअर 10 क्वांटिटी घेतलेली. इन्व्हेस्टमेंट होती काहीतरी 10,676 आणि मी बाय केला होता काहीतरी 1067 रुपीजवरती शेअर प्राईजवरती मी हा ट्रेड बाय केला होता. तर अशी काय चूक केली का हा जो ट्रेड आहे तो लॉसमध्ये गेला. मी पहिले तुम्हाला नीटपैकी एक्सप्लेन करतो का. तर मी अशी म्हणजे एक एक्सेल शीट अशी मेंटेन करतो माझ्या प्रत्येक ट्रेडची जी कंप्लीट होतात. माझे 2 ट्रेड कंप्लीट झाले. एक कॉन्करचं झालं आहे आणि एक सियांट झालं आहे. दोन्ही पण शेअर जे आहेत मी ते एकच दिवशी बाय केले होते 26 एप्रिलला. आणि बघा आपण बघू शकतो कॉन्करचा जो शेअर होता तो मी 26 एप्रिलला बाय करून मी वजह लिहिली आहे, म्हणजे कारण लिहिलं आहे का मी बाय का केला. तर मी इथे लिहिलं आहे ब्रेकआउट फ्रॉम हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. मग हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स म्हणजे आता मी तुम्हाला चार्टमध्ये डायरेक्ट दाखवतो. हॉरिझॉन्टल रेजिस्टन्सवरून मी ब्रेकआउट केला. मग इथे बघू शकता बाय प्राईस काहीतरी होती आपली 1668.92 आणि 10 शेअर बाय केले ते. इन्व्हेस्टमेंट 10,600पर्यंतची होती. मी म्हणजे रिस्क जी होती ती ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेली. ₹500ची रिस्क 10,000वरती ₹500 जे ते 5%चे रिस्क होते ते तर आपल्याला माहिती आहे. हे बघा ही रिस्क डिफाईन करणं जी आहे ती एक सक्सेसफुल ट्रेडरची खूण आहे. म्हणजे मी नाही बोलत का मी असा एक सक्सेसफुल ट्रेडर आहे. पण जे सक्सेसफुल ट्रेडर ते असं बोलतात की प्रत्येक ट्रेड घ्यायच्या आधी आपल्याला आपली रिस्क डिफाईन करणं खूप गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने आपण आपला ट्रेड घेता आला पाहिजे. तर मी ₹500ची रिस्क डिसाईड केलेली. या ट्रेडवरती मला ₹500 लावायचे आहेत आणि म्हणजे लावले तर मी पैसे जास्तच, पण मी ₹500चा लॉस मी झेलू शकतो. तसाच मी एस-एल लावलेला 1015पर्यंत -4 म्हणजे बोलू शकतो 5%वरती होता. टार्गेट मी लावलेला 8%चा आणि तुम्ही बघू शकता 8 सेशन्ससाठी मी हा ट्रेड होल्ड केला. तर आता म्हणजे हा जो मला लॉस झाला ₹810चा आपण बोलू शकतो 8%चा जो लॉस झाला मला, तो लॉस का झाला? तर मी या लॉसला पहिले तर हा जो लॉस झाला, हा जो ट्रेड प्रॉफिटमध्ये नाही गेला त्याची वजह टेक्निकल ॲनालिसिसमध्ये मी काहीतरी गडबड केली ती आहे. आणि हा जो 5%चा लॉस 8% का झाला, त्याची वजह सायकॉलॉजी. आता हे आपल्याला बघायचं आहे का नक्की. आता मी तुम्हाला चार्टमध्ये गेल्यावरती दोन्ही पण म्हणजे कारण सांगतो का नक्की मी काय चुकी केली ज्याच्यामुळे मला लॉस झाला आणि माझा लॉस अजून मोठा कसा झाला. तर आपण कॉन्करच्या शेअरमध्ये जाऊया. थोडा ड्रॉइंग ही लाईन क्लिअर करतो. तर तुम्ही तिथे मी लिहिलं का वायमध्ये लिहिलं का मी हा शेअर का बाय केला, तर ब्रेकआउट फ्रॉम ए हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. तर मी हा हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स अज्युम केला होता. आता बघा ही जी ॲरो आहे हा मी थोडा डिलीट करतो. ही जी लाल ॲरो दिसते ह्याच्या खालती जी मोठीशी कॅन्डल दिसते तुम्हाला ग्रीन, ती आहे 26 एप्रिलची. आणि ही जी ग्रीन ॲरो आहे ती आहे 7 मेची, जेव्हा मी ट्रेड एक्झिट केला होता. तर आता 26 एप्रिलच्या वेळी म्हणजे मी एक दिवस पहिलेच बघितलेला का हा जो होता तो चला ठीक आहे ओव्हरऑल हाय होता. हा जो होता म्हणजे हा रेजिस्टन्स मी असा ॲज्युम केला का हा जो आहे तो रेजिस्टन्स आहे. नंतर मग दुसऱ्या दिवशी 26 म्हणजे 25ला मी असा ॲनालिसिस करून ठेवलेला. तर ठीक आहे हा ब्रेक झाला मी घेईल शेअर. आणि नंतर दुसऱ्या दिवशी बघतो तर काय अशी मोठीशी अशी ग्रीन कॅन्डल आली. तुम्ही बघू शकता या कॅन्डलचा व्हॉल्यूम पण खूप चांगला आहे. ब्रेकआउट पण खूप चांगला आहे. मोठी कॅन्डल आहे. ब्रेकआउटचे साईन आहेत. पण आता म्हणजे ही टेक्निकल ॲनालिसिसची चूक आहे ती काय आहे मी तुम्हाला सांगतो. पण ही जी मला समजली ती ट्रेड कंप्लीट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 तारखेला समजली. 7 तारखेला माझा ट्रेड मी एक्झिट केला लॉस घेऊन. 8 तारखेला मला माझी चूक समजली.
तर आपण जर या शेअरच्या ओव्हरऑल म्हणजे थोडा मोठ्या टाईम फ्रेमवर गेलो, आता हा जो होता तो 1 दिवसाचा होता, तो मंथलीमध्ये गेलो, तर 26च्या आधी आपण बघू शकतो हा जो मी रेजिस्टन्स मार्क केला आहे त्याच्या इकडे तुम्ही बघू शकता ही अशी एक विक आहे, ती इथे तुम्ही बघू शकता ही जी विक आहे रेजिस्टन्सची टेकते ती त्या टायमाला होता ओव्हरऑल हाय या शेअरचा. आणि मी डेली चार्टवरती पण म्हणजे डेली चार्टवरती बघूनच या ओव्हरऑल हायला रेजिस्टन्स ॲझ्युम केला. ही झाली माझी पहिली चूक. कारण आपण एखाद्या म्हणजे आपण रेजिस्टन्स कधी बोलतो, आपण समजा हा एक रेजिस्टन्स आहे, जर प्राईस इथे येते परत खालती जाते, इथे येते परत खालती जाते, दोनदा तीनदा असा करते, तर आपण बोलू शकतो का हां मग चला हा रेजिस्टन्स आहे. तर म्हणजे आपण असं बोलू शकतो का हा रेजिस्टन्स आहे. पण या इन दिस केस जर आपण बघितला तर जी प्राईज होती ती फक्त आणि फक्त जर आपण 26 तारखेच्या पहिले बघूया, 26 तारखेच्या पहिले 26 एप्रिलच्या पहिले फक्त आणि फक्त एकदा या रेजिस्टन्सला जी होती प्राईस टेकलेली, मी म्हणून मगाशी म्हणजे इथं ऑलरेडी सगळं करून ठेवलेलं. इकडे असं आपण म्हणजे आता एक मार्क करूया ॲरो का इथून प्राईस फॉल झाली, या प्राईस पॉईंटवरती प्राईस फॉल झाली. रेजिस्टन्सचा क्रायटेरिया मी आता बोललो का कमीत कमी एकदा ते दोनदा रेजिस्टन्सला टेकून प्राईस खालती पडली पाहिजे, तेव्हा आपण त्याला रेजिस्टन्स बोलू शकतो. इन दिस केस हा जो होता हा रेजिस्टन्स नव्हता आणि हे मला लॉस घेतल्याच्या म्हणजे एक्झिट करायच्या दुसऱ्या दिवशी मला समजला का माझा ॲनालिसिस कुठे चुकलेला. खरंमध्ये जो बाईंग झोन होता आणि रेजिस्टन्स होता, मला कसा ट्रेड बाय करायचा होता ते सुद्धा मला नंतर समजलं. का असं म्हणजे हा फॉलिंग रेजिस्टन्स आहे, हा फॉलिंग रेजिस्टन्स आहे, आपण बोलू शकतो फॉलिंग ट्रेंड लाईन आहे. इथे ब्रेकआउट कॅन्डल आपल्याला दिसते, ब्रेकआउट कॅन्डल आपल्याला दिसते. ह्याच्यावरती मला हा शेअर जो होता तो बाय करायचा होता, ह्याच्यावरती मला जो शेअर होता तो बाय करायचा होता. तर इकडे हा जो शेअर होता तो मला बाय करायचा होता खरंमध्ये. तर या म्हणजे बोलू शकतो का 24 एप्रिलला हा जर शेअर बाय केला असता तर मला एक चांगली अशी रॅली भेटली असती. हा आपण फॉलिंग रेंज मी जो ॲक्च्युली जो टार्गेट अज्युम केला असतो तो मी असा इथपर्यंत केला असता, पण हे आता काय झाला नाही बरोबर. तर मी आपला म्हणजे चुकीचा ॲनालिसिसमुळे आता हे तर ठीक आहे का माझा ॲनालिसिस चुकला म्हणून मला लॉस झाला. हा जो 5%चा लॉस आहे तो 8%चा लॉस कसा झाला, 8%चा लॉस कसा झाला. तर आपण ह्याचा जर बघितला का मी इथं माझ्या जर्नलमध्ये लिहिला आहे का, जर आपण बघितलं तर मी जर्नलमध्ये लिहिलं आहे, मी अशी वजह लिहिली म्हणजे कारण लिहिलं आहे का मी का सेल केला. तर इथं मी लिहिलता सेल वाय कॉन्करच्या वेळी SL हिट अँड बिग लॉस बिकॉज ऑफ रेकलेसनेस. आता रेकलेसनेस म्हणजे काय, मी त्याला बोलतो केअरलेसनेस. रेकलेसनेस म्हणजे केअरलेसनेस. आता बघा म्हणजे आता बघितलं का लॉस मला का झाला, पण माझा 5%चा लॉस जो 8%मध्ये कन्वर्ट झाला ते फक्त आणि फक्त रेकलेसनेस म्हणजे केअरलेसनेस. म्हणजे नक्की झाला काय का बघा, मी बाय केला होता माझा शेअर कुठेतरी, बघा हा रेजिस्टन्स मी ॲझ्युम केला होता बरोबर. मी माझा शेअर बाय केला होता कुठेतरी आपला 1070च्या रेंज 69च्या रेंजमध्ये मी शेअर बाय केला. त्याच्यानंतर तो शेअर पडत गेला. नंतर मग म्हणजे 7 म्हणजे त्याच्यानंतरच म्हणजे 12 दिवसामध्ये असा 11 दिवस असा तो शेअर असा काही नीट ठीकठाक अजिबात म्हणजे आपण बोलू शकतो चालला नाही. आणि नंतर जो आहे तो मला असं म्हणजे ते खरंमध्ये सांगतो, ह्याच्याने मला समजलं का माझी जी होल्डिंग कॅपॅसिटी आहे म्हणजे असं ना एखादा शेअर पडत असला ना तरी आपल्याला एवढा काय वाटत नाही, जेवढा तो शेअर जो असतो ना तो आपला ना इमोशन असा म्हणजे पेशन्स लेवल कंट्रोल करतो आणि कन्सॉलिडेट होत असतो. नुसतं वरती जातो खालती येतो, वरती जातो खालती येतो आणि एकच झोनमध्ये असं चालत असतो. पण इन दिस केस असं तेच झालं का हा जो शेअर होता तो असा म्हणजे एकदम छोट्याशा झोनमध्ये असं चालायला लागला मी घेतल्यानंतर. मग नंतर म्हणजे जे 12 सेशन्ससाठी मी होल्ड केला, 11 सेशन्स जे होते प्रत्येक दिवशी मी SL लावलेला. माझ्या रिस्क ₹500ची रिस्क होती, त्या हिशोबाने मी माझा किती ₹1015वरती मी माझा SL लावलेला. 7 तारखेला नेमकी जेव्हा तो शेअर पडला तेव्हा मी माझा SL नव्हता लावला, मी विसरलो. म्हणून मी याला बोलतो रेकलेसनेस, केअरलेसनेस. तर मी ज्या दिवशी SL नाही लावला, मी पूर्ण दिवस मार्केट नाही बघितला,
का मला कंटाळा आला. मी मी खरं मध्ये सांगतो, मला कंटाळा आला. आणि नंतर जेव्हा मी कधी माहिती आहे का 3:15 वाजता जेव्हा मार्केट बघितला, तेव्हा मस्तपैकी माझा लॉस मस्तपैकी 8% वरती गेला होता. आणि 8%चा लॉस जसा मला दिसला, मी एक्झिट करून टाकला. मला 5% वरती विकायचा होता, ट्रेड विकला गेला 8%च्या लॉसवरती. आता म्हणजे एखाद्या ट्रेडरच्या म्हणजे सायकोलॉजिकली जर आपण बघितला, तर ट्रेड घेताना आपण जो आहोत, ट्रेड घेतानासुद्धा आणि घ्यायच्या आधीसुद्धा आणि घेतल्यानंतरसुद्धा आपण एक असं काय बोलतो आपण, आपण आपण घाबरलेलो नाही पाहिजे, आपला हेजिटेशन नाही पाहिजे तिन्ही वेळी घ्यायच्या आधीसुद्धा, घेतल्यानंतरसुद्धा. आणि म्हणजे घ्यायच्या आधीसुद्धा आणि घेतल्यानंतरसुद्धा आपल्याला अजिबात, आणि विकताना पण सुद्धा आपल्याला हेजिटेशन नाही पाहिजे. आपल्याला असं म्हणजे अशी भीती नाही पाहिजे आपल्यामध्ये, का आपण कुठे चुकतोय का, कुठे काय करतोय का, ती अजिबात आपल्याला नको आहे. आणि दुसरी वस्तू म्हणजे म्हणजे ही अशी भीती नको आहे, आणि रेकलेसनेससुद्धा नको आहे, केअरलेसनेससुद्धा नको. आपलं भीती नसली एखाद्या वस्तूची, मग आपण एकदम असं म्हणजे असं जाऊ दे यार, सोड, जे होईल ते होईल. आता ही जी पहिले आपण बघूया, ही जी भीती आहे ती कशी घालवायची. भीती जसं तुम्ही बघितलेलं, मी जी आहे माझी रिस्क डिफाईन केली ती, 500 रुपयाची माझी रिस्क होती, ती मी डिफाईन केली ती. आता म्हणजे मी अशी म्हणजे तुम्ही बघू शकता का 500 रुपयाची रिस्कच मी का डिफाईन केली. म्हणजे 500 रुपयाची रिस्क मी का डिफाईन केली, तर हा जो 500 रुपयाचा अमाऊंट आहे, आय एम विलिंग टू पे टू नो वेदर माय एज इज गोइंग टू वर्क ऑर नॉट. म्हणजे माझी स्ट्रॅटेजी वर्क होते का नाही हे बघण्यासाठी मी माझे 500 रुपये दावावर लावतोय, असा असा मी अज्युम केला. आणि आपली जी रिस्क आहे ना, ती दरवेळी अशी ठेवायची का तो म्हणजे एक प्रकारे जेव्हा आपण ट्रेड घेतो तेव्हा असा अज्युम करायचा का तो पैसा आपला गेलेलाच आहे, तो पैसा गेला तरी आपल्याला फरक पडता कामा नये, अशी आपली रिस्क असली पाहिजे. आणि जर आपण तसं केला तर आपण म्हणजे आपल्याला अशी भीती नाही राहत का ठीक आहे, जर पैसा गेला तरी चालेल. आणि मेन गोष्ट म्हणजे ही भीती नाही राहत. आणि नंतर जेव्हा ही भीती नसते ना, तेव्हा आपल्याला येतो म्हणजे केअरलेसनेस. आणि या केअरलेसनेस आल्यानंतर जो आपली जी 500 रुपयाची रिस्क आहे, ती कधी जाऊन अशी वाढत जाते, आणि नंतर कधी असा माझ्यासारखा असा किस्सा घडतो. खरंमध्ये म्हणजे हे जे दोन वस्तू, हे जे दोन सायकोलॉजिकल थिंग्स आहेत, त्याच्यामुळे माझं 5% म्हणजे ठीक आहे, मग जर मला 5%चा लॉस झाला असता तरी मला फरक नसता पडला. माझ्या ॲनालिसिसमध्ये चुकी होती तिथं, ते मी सुधार करू शकतो. पण जी माझ्या सायकोलॉजीमध्ये जो मला सुधार करायचा, त्याच्यामध्ये मला जास्त लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे मला म्हणजे त्याच्यासाठी खास ही व्हिडिओ जी मी ती बनवली आहे, का हा जो माझा 5%चा जो लॉस आहे. आता तुम्ही बोलाल का हा तर कॅपिटल छोटा होता, काय 10,000 होते, 500 रुपये लॉस होता, तो 800 रुपये 500 रुपये. आता तुम्ही बोलू 10,000चा कॅपिटल होता, चला मानला. पण जर कॅपिटल 10 लाख रुपयाचा असता, तर तोच जर आपण बघितला तर 50,000 रुपये लॉस मी अज्युम केला, जर तो 80,000 रुपये झाला असता तर मला केवढा फरक पडला असता. तसाच आहे, आपल्याला कॅपिटलहून जास्त आपल्या शिकण्यावरती लक्ष द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे जे दोन सायकोलॉजिकल फॅक्टर्स आहे, एक तर एक ट्रेड घेताना, घ्यायच्या आधी आणि विकतानासुद्धा आपल्याला भीती नाही पाहिजे. रिस्क डिफाईन करणं हे खूप आणि खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जे मी केलं तिथं मी बरोबर होतो. आणि मेन गोष्ट केअरलेसनेस पाहिजे. असं म्हणजे 12व्याच दिवशी जेव्हा जो ट्रेड पडला तेव्हा मी बघितला, तेव्हा मी त्या ट्रेडवरती लक्ष नाही दिला, त्याच्यामुळे मला लॉस झाला. ही जी केअरलेसनेस आहे ती अजिबात नाही पाहिजे आपण कुठचा पण ट्रेड घेतल्यावरती. तर ह्या दोन फॅक्टर्समुळे, हे दोन फॅक्टर्स जे आहेत ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्यांना जर आपण इग्नोर केलं तर आपण सक्सेसफुल ट्रेडर बनू शकत नाही. मी परत बोलतो, मी सक्सेसफुल ट्रेडर नाही आहेत, पण जे आहेत ते असं बोलतात. ओके, तर अशा प्रकारे हा ट्रेड जो होता, हा मग पहिलाच ट्रेड माझा लॉस मेकिंग ट्रेड गेला. या कारणांमुळे आता मी सगळे कारणं बोललो आहे. आता नेक्स्ट ट्रेडमध्ये आपण बघू, नेक्स्ट व्हिडिओ बनवेल मी सियांटच्या ट्रेडवरती, का तिथं मला काय झाला, प्रॉफिट झाला का लॉस झाला ते आपण सुद्धा बघूया. आणि मेन गोष्ट, जेव्हा आपण एखादा यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो, आपण बघतो का माय गॉड 5 लाख रुपये प्रॉफिट, म्हणजे आपण बोलतो 10% प्रॉफिट, 50% प्रॉफिट. पण आपण कधी असे जर लॉसचे व्हिडिओ आले ना, 10% लॉस झाला, हा लॉस एवढा लॉस होता, तो एवढा जास्त कसा काय झाला, हे व्हिडिओ आपण बघत नाही. खरं तर शिकायला भेटतो म्हणजे त्याच व्हिडिओमधनं जेव्हा लॉस होतो. हे जे आहे ते मला लॉसमधनं शिकायला भेटला. हे जे दोन फॅक्टर्स आहेत ते मला हे मला माहिती होते, पण हे एक्सपिरियन्स मला या ट्रेडमधनं